नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा शाहू कला मंदिरच्या दुरावस्थेबद्दल सोशल मीडियामध्ये रंगकर्मींनी जी वस्तुस्थिती मांडली त्यानंतर खडबडून जागे झालेलं सातारा नगर परिषदेचं स्थावर जिंदगी विभाग आणि एकूणच प्रशासन जागं झालेलं आहे. आणि या अनुषंगानं खरं तर सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या विभागाची प्रत्यक्ष शाहू कला मंदिरातील दुरावस्थेची पाहणी करून त्यांची झाडाझडती घेतलेली आहे. वास्तविक साताऱ्यातील रंगकर्मींनी वेळोवेळी या संदर्भात आपली खंत संबंधित विभागाकडे व्यक्त केली असताना देखील त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीची दखल ही न घेतली गेल्यामुळं आज स्थावर जिंदगी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम हा सातारातील नव्हे तर सातारा बाहेरच्या रंगकर्मींना देखील भोगावा लागला, सोसावा लागला. दुर्दैवानं अलबत्त्या गलबत्त्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान स्पॉट खाली कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, नाहीतर मोठा अनर्थ उद्भवला असता. या गोष्टीची दखल घेत एकूणच या ठिकाणच्या असलेल्या दुरावस्थेसंदर्भात सोशल मीडियावरती या संबंधित रंगकर्मींनी डोळ्यात अंजन घालणारा असा एक व्हिडिओ प्रसारित केला. यामुळं सातारा शहरात सर्वत्र खळबळ उडाली. या अनुषंगानं साताऱ्यातील माध्यमांनी देखील आवाज उठवल्यानंतर सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी प्रत्यक्ष शाहू कला मंदिरची पाहणी केली. येथील सगळ्या देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगानं ज्या काही सूचना आहेत त्या संबंधित स्थावर जिंदगी त्याचबरोबर संबंधित बांधकाम विभाग अशा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलवून सूचना दिल्या, काहींची कानउघडणी केली. खरं तर या ठिकाणी तांत्रिक प्रशिक्षित कर्मचारी असणं हा महत्त्वाचा मुद्दा सातारा आवाजनं अधोरेखित केला होता. त्या संदर्भात देखील नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी टेक्निकल एक्सपर्ट हे कायमस्वरूपी कसे असतील या संदर्भात देखील त्यांनी सूचना केल्या. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या पद्धतीनं कंत्राटी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यांची वेळ तासिका, त्यांचं काम आणि कौशल्य हे देखील तपासणं आणि त्या अनुषंगानं त्यांना योग्य ती कामं सुपूर्द करणं याचं दायित्व निश्चितीसाठी देखील संबंधित स्थावर जिंदगीचे अधिकारी जे होते त्यांना देखील त्यांनी सूचित केलेलं आहे. एकूणच सातारा शाहू कला मंदिरचं पुन्हा एकदा रूपडं पालटणार आहे. यासाठी परवानग्यांचे सोपस्कार पार पडल्यानंतर साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीनंतर येथील कामकाज सुरू होणार आहे. या संदर्भात खरं तर सातारचे रंगकर्मी हे देखील उपस्थित होते. ज्या महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून सातारच्या दादा महाराज करंडक या स्पर्धेचं नेटकं नियोजन करणारे रंगकर्मी यांनी आपल्या मनातील खंत आणि ज्या काही सूचना आहेत त्या नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या समोर विशद केल्या, ज्यामुळं त्यांनी संबंधित जो स्थावर जिंदगी विभाग आहे ज्याच्या अखत्यारीत नगर परिषदेच्या मालमत्ता येतात त्यांची कानउघडणी देखील त्यांनी केलेली आहे आणि संबंधित नव्यानं करायच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. यानंतर सातारावाशी बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते नेमकं काय म्हणाले यात आपण पाहूयात. काल जो एक रील आला होता, एक कलाकारांनी एक रील करून शाहू आपलं जे त्याचा एक रील टाकला होता आणि काय काय कामं ही त्यांनी सांगितली होती. पण ॲक्च्युली तसं न सांगता की त्यांनी प्रशासनाला ह्या गोष्टी आधी निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होत्या. आता ह्या आपल्या वास्तूचं शाहू कला मंदिरचं 2020 साली मेंटेनन्स झाला होता, रिनिव्हेशन झालं होतं. त्यानंतर कोविड आलं, त्यानंतर बंद होतं, प्रशासन होतं. आता आपल्याला 6 महिने येऊन झालेले आहेत. ह्याचा एक प्रस्ताव जवळजवळ एक 60-70 कोटीचा शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोन्ही महाराजांच्या ह्याच्यामधनं आपण हा शासनाला एक प्रस्ताव पाठवला. ह्याचं रिनिव्हेशन सुद्धा रिनिव्हेशन पूर्ण हे पाडून याला 2 सभागृह असणार आहेत, हॉल असणार आहेत. एक मिनी एक असेल 300 सीट्सचा की जी पहिल्यापासून लोकांची जी रिक्वायरमेंट लोकांची आहे ती आपल्याला साताऱ्यात कुठे अवेलेबल नाही, ती सुद्धा आपण येत्या भविष्य काळात ती पण करणार आहे. आणि मोठा 900 चेअर्सचा ते एक 2 पद्धतीचे वेगवेगळे हॉल असणार आहेत. आणि मेन टाइम ह्या सगळ्या ह्याचं जोपर्यंत मंजुरी मिळत नाहीये याला एक साधारण 6 महिने तरी जातील. त्या पिरियडमध्ये आपण जो आता मेंटेनन्स इथला जो काय काय तो आता आम्ही सगळ्यांनी पाहणी केलेली आहे तो सुद्धा या एक 2 महिन्यात
आम्ही पूर्ण करून घेऊ नगरपालिका. काही विंग्स कुठं तरी तुटल्या आहेत, कुठं एसीचे डक्ट ब्रेक झालेले आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या मधल्या काळात कोणी बघितलेलं नव्हतं किंवा ते योग्य निदर्शन आणून दिलेल्या नव्हत्या. पण आता जे आपण पाहिलेलं आहे, पाहणी केलेली आहे, येत्या 1-2 महिन्यात आपण सगळ्या गोष्टी इथं रिन्युएट करून घेऊ.